राज्यभरात दसरा मेळावे करणं म्हणजे शक्ती प्रदर्शन करून आपलं अस्तित्व सिद्ध करणं असा ट्रेंड सध्या सुरू झालाय। अशातच मराठवाड्यात मराठ्यांचा दसरा मेळावा उद्याच येतोय। कसा असेल हा दसरा मेळावा, चला समजून घेऊया। दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंनी 1966 साली दसरा मेळावा घेऊन आपली ताकद संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली। अशातच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनीही दसरा मेळावा घेऊन समाजाचं नेतृत्व करत असताना पाठीशी असणारी ताकदीची जाणीव करून दिली। त्यानंतर राजकीय नेत्यांच्या दसरा मेळाव्याची जणू परंपराच सुरू झाली। आता मराठवाड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेतायत, पण ते राजकारणात नाहीत। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर होणारा जरांगेंचा हा दसरा मेळावा चर्चेत आलाय। कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती पारंपरिक दसरा मेळावा झाला पाहिजे। सगळ्या जाता धर्माचा 18 पगड जातींच्या शेतकऱ्यांचा 18 एक सामाजिक झाला पाहिजे मेळावा। आम्हाला ती योग्य वेळ वाटते। आता कोणी त्याला राजकारणाकडे नेतंय, कोणी काही नेतंय, त्याला आता काय आम्ही तर काही करू शकत नाही, त्याला काय करावं। तुतारीवाल्यांनी जरांगेंना दसरा मेळावा घेण्यास सांगितलं असेल असा टोला ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी लगावला। दसरा मेळाव्यासाठी तुम्हाला माहितच नाही, तुतारीवाले आहेत आणि बाणावाले हे त्यांना सपोर्ट करणार आणि कुठेतरी आज दसरा मेळावा करायचा आणि उद्या यांच्या पारड्यात या दसरा मेळाव्यातलं गोळा केलेलं मतदान तुतारी आणि बाणाच्या पारड्यात नेऊन टाकायचं आणि मालकांनी सांगितलेला आदेश पालन करायचा। हे जरांगेचं वारंवार आपल्याला दिसून येतंय। लोकसभा निवडणुकीत जरांगेंनी ज्याला पाडायचं त्याला पाडा असा संदेश मराठा समाजाला दिला होता आणि राज्यात महायुतीला मोठा फटका बसला। आता विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना जरांगेंनी या दसरा मेळाव्याला पहिलं प्राधान्य दिल्याचं दिसतंय। त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावर त्याचा काही परिणाम होतो का ते येणारा काळच सांगेल। राज्यभरामध्ये दसरा मेळाव्याचा ट्रेंडच सुरू झालेला आहे। काही राजकीय आहेत तर काही सामाजिक आहेत। मात्र दसरा मेळावे हे आता ताकद दाखवण्याचे एक व्यासपीठ बनलेले आहेत आणि स्वतःला मोठं समजण्यासाठी किंवा स्वतःला मोठं पाहणारे काही नेते हे दसरा मेळावे घेतात। अशातच मनोज जरांगे हे सुद्धा मागं नाही आहेत आणि ते आता नारायणगडावर दसरा घेण्यावर ठाम आहेत। मात्र हा दसरा मेळावा राजकीय नाहीत असं ते बोलून दाखवत आहेत। मात्र या दसरा मेळाव्याचा काय उद्देश असणार किंवा दसरा मेळाव्याचं काय होणार हा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।